त्याच्या ऑपोजिट हा प्रोजेक्ट आहे. हे AM रेसिडेन्सी. तर ही जी बिल्डिंग आहे ना, ही प्रायव्हेट बिल्डरची आहे. आणि AM रेसिडेन्सी आतमध्ये गेल्यावर तुम्हाला तिकडे सगळे बिल्डिंग्स आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे भायखळा माझगाव इकडे. AM रेसिडेन्सी या प्रोजेक्टचं नाव आहे. आणि इकडे टोटल 5 स्कीम कोड आहेत. LIG आणि MIG दोन्ही कॅटेगरीसाठी फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आणि टोटल 37 फ्लॅट्स इकडे अवेलेबल केलेले आहेत. कॅटेगरीसाठी फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत LIG आणि MIGसाठी. आणि तुम्ही बघू शकता याची प्राईससुद्धा 1 करोड ते 1.5 करोडच्या मध्ये आहे. आणि हे सगळे रेडी टू मूव्ह फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर आता एक एक करून थोडंसं बघून घेऊ आपण. जसं संकेत क्रमांक आहे 559 LIG कॅटेगरीसाठी. तिथे LIG कॅटेगरीसाठी टोटल 14 फ्लॅट्स आहेत. कार्पेट आहे 450 ते 625चा. आणि तिथे प्राईज आहे 1 करोड ते 1.36 इयर. ठीक आहे. त्याच्यानंतर 521A स्कीम कोड MIG कॅटेगरीसाठी 16 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. इथे कार्पेट आहे 612 to 681चा कार्पेट आहे. आणि याची पण प्राईस आहे 1.29 to 1.44. नंतर येतो 532A स्कीम कोड MIG कॅटेगरीसाठी. इकडे 3 फ्लॅट्स आहेत. कार्पेट जवळजवळ 680च्या अराऊंड आहे. आणि इथे पण 1 करोड 40 लाखची याची किंमत आहे. नंतरचे जे 2 स्कीम कोड आहेत ते पुन्हा MIG कॅटेगरीसाठी आहेत. 2 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. कार्पेट 680चा आहे. आणि त्याची पण प्राईस आहे 1.44. तर तिथे 680चा कार्पेट आहे. तिकडे 1 करोड 40 लाख किंमत आहे. आणि त्याच्याहून जरासं कमी असेल कार्पेट, तर त्यानुसार प्राईस थोडीशी कमी झालेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, टोटल 10 विंग्स आहेत. आणि 9 माळ्याची प्रत्येक विंग आहे. आणि माळ्याचे फ्लॅट्स हे कुठेही असतील. आपण थोडंसं सी विंगमध्ये गेलेलो तर तिकडे माळ्याचे फ्लॅट्स आहेत, पण ते बंद आहेत सध्या. तर आता हे जे 37 फ्लॅट्स आहेत, तुम्हाला लॉटरी लागल्यावरच कळेल की कुठल्या विंगमध्ये नेमका फ्लॅट आहे. लोकेशन सांगायचं झालं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून हे 1 किलोमीटरवर आहे. भायखळा स्टेशन जे आहे, पोलीस स्टेशन जे आहे ना, तिथून हे 1 किलोमीटरवर डिस्टन्स आहे. याला 2 एंट्रन्स आहेत. एक तर हा एंट्रन्स आहे, ठीक आहे, एकदम मेन हायवे टच. हायवे म्हणजे मेन रोड टच. आणि दुसरा एंट्रन्स जो आहे तो जरासं पुढे गेलं की, तिथून राईट गेलं की तुम्हाला अजून एक तिकडे एंट्रन्स भेटेल जातं. आणि इकडे ही बिल्डिंग आहे. ही आपण बिल्डिंग्स आहेत त्या पण आहेत. ते प्रायव्हेट बिल्डर्सच्या बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. टोटल इकडे 10 विंग्स आहेत, A पासून ते J पर्यंत. आणि प्रत्येक बिल्डिंग ही 9 माळ्याची आहे. आणि म्हाडाचे फ्लॅट्स हे कुठेही आहेत, पण त्यामध्ये जास्त करून A आणि B विंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट जास्त आहेत, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. सगळं पार्किंग आहे इकडे. कनेक्टिव्हिटी वाईज वगैरे व्यवस्थित आहे हा प्रोजेक्ट. बाजूला खूप इंटरनॅशनल स्कूल्स वगैरे आहेत. त्याला असतो. या प्रोजेक्टला 2 एंट्रन्स आहेत. एक आपला मेन रोडचा आहे आणि एक पुढे चौकातून राईड घेऊन सुद्धा एक आहे. तो जरा नॅरो एंट्रन्स आहे. आणि
बाकी लोकेशन वाईज तर ऑल गुड. हा एक एंट्रन्स सर. इकडे तुम्ही गेलात की थोडं लगेच राईटला त्याचा अजून एक गेट येतो. जिकडे मंडप टाकला आहे ना त्याच्या बाजूलाच राईटला तो गेट येतो. त्याचे फ्लॅट्स आहे ते. प्राईज याची 1 ते 1.5 करोडच्या मध्ये आहे फ्लॅटची. प्रत्येकाचा कार्पेट जरा वेगळा आहे. तर आणि रेडी टू मूव्ह आहे फ्लॅट्स याचे. ठीक आहे, अप्लाय करा. बरं अजून एक गोष्ट, इकडे मिक्स क्राऊड आहे. म्हणजे काही लोकांना जरा असतं की बाबा ते रिलिजन वाईज असतं ना की आम्हाला हे असंच पाहिजे तसंच पाहिजे. तर इकडे तुम्हाला दोन्ही मिक्स क्राऊड बघायला मिळतो. तुम्हाला हिंदू, मुस्लिम्स, मराठी लोक आहेत तिकडे. ठीक आहे, तर सगळा मिक्स क्राऊड हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, माझं ऑब्झर्वेशन्स होतं. ठीक आहे, तर मग धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. की अजून एक गोष्ट, या प्रोजेक्टला कुठल्याही प्रकारची ॲम्युनिटीज नाही आहे. फक्त फ्लॅट आहे आणि खाली पार्किंग दिलेली आहे. आणि अजून एक ऑब्झर्वेशन, अस्वच्छता खूप आहे आतमध्ये. सिक्युरिटी गार्ड्स वगैरे ठेवलेले आहेत पण खूपच स्वच्छता मेंटेन नाही केली. सोसायटी मेंटेन नाही व्यवस्थित असं मला जाणवलं. तर हे सगळे आहेत ऑब्झर्वेशन्स माझे. तर बघा, आवडलं प्रोजेक्ट कसा वाटतं त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या अप्लाय करायचं की नाही. धन्यवाद. KM रेसिडेन्सी जो प्रोजेक्ट आहे त्याच्या बाजूलाच लागून 2 मोठ्या स्कूल आहेत. एक आहे डायमंड जुबली हायस्कूल ICSE बोर्ड. आणि त्याच्या बाजूला लागून अजून एक ही मोठी स्कूल आहे, सेंट मॅरीज इंटरनॅशनल स्कूल. एकदम वॉकिंग डिस्टन्स, एकदम बाजूलाच आहे, प्रोजेक्टच्या बाजूलाच आहे या दोन्ही स्कूल.